गाईज स्क्रीनवरती काही सेंटेन्स दिसत आहेत, जसं की त्यांचं लग्न 7 वर्षापूर्वी झालं. मी तिला 2 वर्षापूर्वी भेटली. गाडी येऊन 1 तास झाला आहे. मला शाळा सोडून 5 वर्ष झाली आहेत. एकेकाळी लोकांकडे वीज नव्हती किंवा खूप वर्षापूर्वी एक सुंदर राजकुमारी होती. ही जी सगळी सेंटेन्स आहेत, अशा प्रकारची सेंटेन्स आपण नेहमी डेली यूजमध्ये बोलत असतो. पण ज्यावेळेस इंग्लिश बोलण्याचा आपण प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होतं. कन्फ्युजन नेमकं कुठे होतं माहिती आहे तुम्हाला? वर्षापूर्वी एखादी गोष्ट झाली होती किंवा तिला 2 वर्ष झाली, भेटून तिला 2 वर्ष झाली किंवा गाडी येऊन 1 तास झाला, शाळा सोडून 5 वर्ष झाली, एकेकाळी किंवा खूप वर्षापूर्वी. हे जी सगळी वर्ड्स आहेत मराठीमधले, हे वर्ड इंग्लिशमध्ये एक्झॅक्टली कशाप्रकारे लिहायचे हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून अशा प्रकारची सेंटेन्स आपण कन्फ्यूज होतो. गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा. आता हे बघा, जे पहिलं सेंटेन्स होतं, त्यांचं लग्न 7 वर्षापूर्वी झालं. हे जे सेंटेन्स आहे, हे सेंटेन्स बघा, तुम्हाला या स्ट्रक्चरनं बनवायचं आहे. इट हॅज बीन प्लस टाईम प्लस सीन्स प्लस सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. आता या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला V2 आणि V1 काय असतं हे माहीत असेल असंच मी समजत आहे. आणि इट हॅज बीन काय आहे? हे म्हणजे इतका वेळ झाला आहे, एखादी क्रिया होऊन इतका वेळ झाला आहे. यासाठी सिम्पली तुम्हाला इट हॅज बीन घ्यायचं आहे. आपल्याला जो सेकंड पार्ट आहे तो सेकंड पार्ट आपल्याला पास्टमध्ये लिहायचा आहे. तुम्ही टाईम म्हणजे काय, किती वेळ झाला हे दाखवायचं आहे. 2 इयर्स असतील, 5 इयर्स असतील किंवा अ लॉंग टाईम असेल किंवा 5 मिनिट्स असतील. आणि सीन्स प्लस सब्जेक्ट प्लस V2 म्हणजे तो प्रसंग कधी झाला हे सांगत आहात. क्लिअर झालं या स्ट्रक्चरमधल्या सगळ्या गोष्टी? आता याचे काही सेंटेन्स बघा. आता जसं की मी तुम्हाला हा एक फॉर्म्युला सांगितला, यासाठीच तुम्ही अजून एका फॉर्म्युल्याचा यूज करू शकता, जसा की सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट प्लस टाईम प्लस एगो. म्हणजे एखादी गोष्ट भूतकाळात किती वेळापूर्वी झाली हे तुम्हाला फक्त सांगायचं आहे. तेव्हा तुम्ही दोन्हीही स्ट्रक्चरचा हे सेंटेन्स बनवण्यासाठी यूज करू शकता. क्लिअर? त्यांचं लग्न 7 वर्षापूर्वी झालं. मग त्याच्या लग्नाला 7 वर्ष झाली. त्यांच्या लग्नाला 7 वर्ष झाली आहे. हे दोन्ही सेंटेन्स एकच आहेत, फक्त आपण जे बोलतो त्यात थोडासा डिफरन्स आहे. तर आपण हे सेंटेन्स बघा कसं बनवायचं. दे गॉट मॅरिड 7 इयर एगो. दे गॉट मॅरिड 7 इयर एगो. आता हे जे सेंटेन्स आहे मी सेकंड फॉर्म्युल्यानं बनवलं आहे. दे गॉट मॅरिड सब्जेक्ट प्लस V2 प्लस टाईम 7 इयर्स आणि शेवटीला आपण एगो ॲज इट इज जसं फॉर्म्युल्यामध्ये आहे तसं आपण लिहिलेलं आहे. क्लिअर झालं? त्यांचं लग्न होऊन 7 वर्ष झाली आहेत. मी तुम्हाला सांगितलं सेंटेन्स तुम्ही इंटरचेंज करू शकता, झाली किंवा झाली आहेत. दोन्ही सेंटेन्सचा मीनिंग एकच येतो, फक्त आपण जे काही बोलतो त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स. आता हे सेंटेन्स बघा. त्यांचं लग्न होऊन 7 वर्ष झाली आहेत. आपण हे फर्स्ट फॉर्म्युल्यानं बघणार आहोत. इट हॅज बीन 7 इयर्स सिन्स दे गॉट मॅरिड. इट हॅज बीन 7 इयर्स सिन्स दे गॉट मॅरिड. इट हॅज बीन ॲज इट इज आपण फॉर्म्युले वाईज लिहिलं आहे. आणि टाईम काय आहे? 7 इयर्स. सिन्सच्या जागी सिन्स लिहिला. आणि सब्जेक्ट काय आहे? दे. गेटचं सेकंड फॉर्म गॉट. मॅरिड. इट हॅज बीन 7 इयर्स सिन्स दे गॉट मॅरिड. क्लिअर? नेक्स्ट. मी इथे 10 मिनिटापूर्वी आली किंवा मी इथे 10 मिनिटापूर्वी आली आहे. दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स असू शकतं. सी केम हिअर 10 मिनिट्स एगो. सी केम हिअर 10 मिनिट्स एगो. ॲज इट इज सेकंड फॉर्म्युला वाईज आपण हे बनवलं आहे. आता हेच सेंटेन्स आपण फर्स्ट फॉर्म्युला वाईज कसं बनवणार? मी इथे येऊन 10 मिनिटं झाली आहेत असा मिनिंग घेतला तर इट हॅज बीन 10 मिनिट्स सिन्स सी केम हिअर.
इट हॅज बीन 10 मिनिट्स सिन्स सी केम हिअर. आय होप गाईज तुम्हाला दोन्ही स्ट्रक्चरमधला डिफरन्स लक्षात आला असेल. आपण याचे मिक्स सेंटेन्स बघूया. मला तिला भेटून 2 वर्ष झाली आहेत. इट हॅज बीन 2 years सिन्स आय मेट हर. इट हॅज बीन 2 years सिन्स आय मेट हर. मेट हे मीटचं सेकंड फॉर्म आपण इथे मेट घेतलेला आहे. दोन्हीही सेंटेन्समध्ये जी क्रिया झाली त्याच्यासाठी आपण सेकंड फॉर्मचा यूज केला आहे. क्लिअर. फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज आहेत, ते तुम्ही फॉलो करू शकता. तिला आई वडिलांना भेटून 3 महिने झाली आहेत. इट हॅज बीन 3 months सिन्स शी विजिटेड हर पॅरेंट्स. इट हॅज बीन 3 months सिन्स शी विजिटेड हर पॅरेंट्स. मला शाळा सोडून 5 वर्ष झाली आहेत. इट हॅज बीन 5 years सिन्स आय लेफ्ट स्कूल. इट हॅज बीन 5 years सिन्स आय लेफ्ट स्कूल. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की सिन्स काय आहे. गाईज, सिन्स म्हणजे ते काम कधीपासून झालं हे सांगत आहे. त्यासाठी आपण इथे सिन्स घेतलेला आहे. एक्झॅक्टली त्याचा कोणताही मीनिंग नाही, फक्त तो टाईम ड्युरेशन कधीपासून झाला आहे हे सांगण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे. गाडी येऊन 1 तास झाला आहे. इट हॅज बीन an hour since the train arrived. इट हॅज बीन an hour since the train arrived. मी तिला 2 वर्षापूर्वी भेटलो. नुसतं भेटलो म्हणत आहात. फर्स्ट सेकंड दोन्हीही बनवू शकता, पण आपण इथे सेकंड फॉर्म्युला वाईज इथे बनवत आहोत. आय मेट हर 2 years ago. आय मेट हर 2 years ago. आय होप तुमच्या हे सेंटेन्स लक्षात आलेली असतील. आपले नेक्स्ट स्ट्रक्चर आहे वन्स अपॉन अ टाइम किंवा अ लॉंग टाइम एगो प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. दोन्हीपैकी कोणतंही स्ट्रक्चर यूज केलं तरी दोन्हीमध्ये काही डिफरन्स नाही. मी फक्त पहिल्या प्रकारचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर केलेलं आहे की सब्जेक्टच्या नंतर वर्बचं सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. आणि सेकंड सेंटेन्समध्ये सेकंड फॉर्म्युल्यामध्ये मी फक्त सेंटेन्स पास्टचं सेंटेन्स असं लिहिलेलं आहे. अदरवाईज दोन्हीमध्ये कसलाही डिफरन्स नाही आहे. आता हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आला. वन्स अपॉन अ टाईम किंवा अ लॉंग टाईम एगो म्हणजे काय, एकेकाळी किंवा फार वर्षापूर्वी या अर्थाने याचा यूज करायचा आहे. आता इथे बघा, एक्झॅक्ट टाईम इथे तुम्हाला माहीत नसतो, पण तुम्हाला म्हणायचं आहे की बाबा फार वर्षापूर्वी किंवा एकेकाळी, तेव्हा तुम्हाला या दोन्हीचाही यूज करायचा आहे. आणि अशा प्रकारची जी सेंटेन्स असतात ती जवळपास कशामध्ये यूज करतात, स्टोरीमध्ये. म्हणजे फार वर्षापूर्वी एका देशात एक राजा राहत होता, अशा प्रकारचे जी स्टोरी टेलिंग असते त्याच्यामध्ये आपण याचा यूज करतो. आय होप सगळ्यांना माहीत असेल. आता याचे आपण एक्झाम्पल्स बघूया. खूप वर्षापूर्वी एक राजा राहत होता. वन्स अपॉन अ टाइम देअर लिव्ड अ किंग. वन्स अपॉन अ टाइम देअर लिव्ड अ किंग. आता इथे वन्स अपॉन अ टाइमच्या ऐवजी तुम्ही लॉंग टाइम एगोचा सुद्धा यूज करू शकता, जसं की मी तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये सांगितलं आहे. खूप वर्षापूर्वी एक सुंदर राजकुमारी होती. सिंपल. ॲज अ फॉर्म्युला वाईज तुम्हाला बनवायचं आहे. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ ब्युटिफुल प्रिन्सेस. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ ब्युटिफुल प्रिन्सेस. एकेकाळी लोकांकडे वीज नव्हती. सिंपल. नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. वन्स अपॉन अ टाइम पीपल हॅड नो इलेक्ट्रिसिटी. वन्स अपॉन अ टाइम पीपल हॅड नो इलेक्ट्रिसिटी. आता इथे हॅड नो का घेतलं, कारण आपलं हे जे सेंटेन्स होतं पॉझिटिव्ह सेंटेन्स पास्टचं होतं. नेगेटिव्ह करताना आपण इथे डिड नॉट किंवा हॅड नो असं दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही यूज करून अशा प्रकारचे नेगेटिव्ह सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. एकेकाळी एक गरीब शेतकरी राहत होता. वन्स अपॉन अ टाइम देअर लिव्ड अ पुअर फार्मर. वन्स अपॉन अ टाइम देअर लिव्ड अ पुअर फार्मर. आय होप गाईज हे दोन्ही तिन्ही स्ट्रक्चर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असतील
आणि याचा यूज तुम्ही डेली यूजमध्ये करणार आहात. गाईज, थोडंही कुठे कन्फ्युजन असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं कन्फ्युजन दूर करण्याचा मी प्रयत्न करेल. गाईज, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.